जय शिवराय. हे बघा, अगदी नैसर्गिक पद्धतीनं ज्याला 100% गावखत टाकून ही असलेली आंब्याची झाडं आपण ह्याला पाड कशा पद्धतीनं लागतो ते जर बघितलं तर लक्षात येईल आपल्या बघा, ही आंब्याचं झाड आणि ह्याला टाकलेलं हे खत आहे. हे 100% सेंद्रिय पद्धतीनं वाढवलेली आंब्याची झाडं आणि नैसर्गिक आंबा पिकवणं कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आंब्याच्या झाडावरच अशा पद्धतीनं आंबे लाल भडक होतात. जी लाल भडक झालेले आंबे असतात त्याला 100% आपण नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले आंबे म्हणायचं. हे अशा पद्धतीनं लाल झाला पाहिजे आंबा. हे बघा, हे अशा पद्धतीनं लाल असले पाहिजे आंबे. त्याला 100% सेंद्रिय पद्धतीनं किंवा नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेलं आंबं म्हणायचं. ही आंबं खाण्यात वेगळीच मजा आहे, वेगळीच चव आहे, नैसर्गिक गोडवा आहे. झाडालाच अशा पद्धतीने हे पिवळसर आंबे होईपर्यंत ठेवलं पाहिजे. तर ही पिवळसर आंब्याचा खऱ्या पद्धतीनं आत्ता मोसम चालू झालेला आहे. कारण आंबा हे पीक साधारणपणे अक्षय तृतीयापासून जरी चालू होत असलं तरी नैसर्गिक पद्धतीनं हे जवळपास मे एंडला आणि जूनच्या आसपास चालू होणार हे पीक आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं लाल झाले पाहिजे आंबे. आता तुम्हाला झाडावरचा दुसरा हिरवा आंबा दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या या लालमध्ये आणि हिरव्यामध्ये काय फरक आहे ते. हा असा लालसर झालेला आंबा थोडं मोबाईलमध्ये उजेडामुळे क्लिअर येत नसेल, सूर्यप्रकाशामुळं, पण ही बघा, ही असा हिरवा आंबा थोडासा या अशा पद्धतीनं झाडालाच लाल होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि हे झाडाला लाल होऊ दिलेले आंबे. हे बघा, सगळ्या प्रकारचे आंबे जवळपास आपल्याकडे आहेत. नावं पण माहीत नाही त्याला काय म्हणतात ती, पण ही आंबे आपण जशी येतील झाडं आपल्याकडं, जशी उपलब्ध होतील तसे आपण लावलेत. कुठल्याही प्रकारचं ह्याला कलम वगैरे आपण काय भरलेलं नाही. 100% नैसर्गिक पद्धतीनं झाडंसुद्धा तयार केलेली आहेत आणि त्याला फळसुद्धा तशाच पद्धतीनं लागलेलं आहे. हे बघा, या असं पिवळसर झाडावरच आंबं सगळं आपल्याला झालेलं बघायला आता मिळतात. आज तारीख आहे 3 जून. 3 जूनला आपल्याकडच्या आंब्याला अशा पद्धतीनं आता 100% पाड लागला. बघा, पाडाचा आंबा सापडला. असा लाल झाल्यानंतर आंबा मनानं पडतो खाली. यावर्षी वाऱ्याच्या 2-3 वेळा जवळपास वारा आणि गारपीट झालं होतं. त्याच्यानंतर जवळपास 80% आंबं गळून गेलेत. त्यातून राहिलेली ही आंबे आहेत. हे बघा, या अशा पद्धतीनं पिवळसर झालेलं जर तुम्हाला दिसत असलं तर तुमच्या लक्षात येईल की नैसर्गिक पद्धतीनं एकदम 100% नैसर्गिक पद्धतीनं आंबं पिकवणं म्हणजे काय तर ही पद्धत आहे. झाडाला चांगल्या पद्धतीचा पाड लागला पाहिजे, आंबा पिवळसर झाला पाहिजे आणि मग जी आंबा खाण्यात चव आहे ती खऱ्या अर्थानं नैसर्गिक त्याला चव म्हणायचं. आपण जर मार्चमध्ये आणि एप्रिलमध्येच आंबं खात असू तर त्या आंबं कशा पद्धतीने पिकवलेलं असतील ह्याची सुद्धा तुम्ही कल्पना करणं गरजेचे आहे. हे बघा, इथं हिरवे दिसतात आंबे, हिरवे. हे जर आंबे कुठल्या जातीचे तुम्हाला कळत असेल तर मला 100% कळवा, कारण मला ह्याची काही जात माहीत नाही. पण आंबा मात्र परवाच ह्याचा एक पाडाचा सापडला होता,
प्रचंड ह्याची गुढी जी आहे अतिशय चांगली आहे आंब्याची. केशरपेक्षा सुद्धा जास्त गुढी असं मला तर जाणवलं, कारण मी केशर पण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला खाल्लेला आहे. आणि ही आंबा मात्र कुठली जात आहे माहीत नाही, पण ही पण खाल्ला आहे. तुम्हाला अजून दुसरं एक झाड दाखवतो. बघा नैसर्गिक पद्धतीनं कशा आंबे लाल होतात. हे लाल झालेले आंबे आहेत, काही लाल झालेले आंबे. हे बघा असे लाल आंबे झाडावर झाले पाहिजे. त्याला खऱ्या अर्थानं आपण नैसर्गिकदृष्ट्या पिकवलेले आंबे किंवा 100% नॅचरल आंबे म्हणायला हरकत नाही. परंतु इतर पद्धतीने पिकवलेले आंबे मात्र त्याला शंका घेण्यासाठी वाव आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणखी मी तुम्हाला इकडं बदाम आंब्याची झाडं ते दाखवतो, कशा पद्धतीनं त्या आंब्याला हे बघा ही बदाम आंब्याचं झाड आहे. तर ती सुद्धा आता अशा पद्धतीने त्याला लाल व्हायला सुरुवात झालेली आहे. मागच्या 2-4 दिवसाखाली इथं सुद्धा पाड सापडला होता, परंतु आणखी पाड सापडल्याशिवाय हे आपण आंबा 100% नैसर्गिक पद्धतीनं पिकला आहे असं गृहीत धरायचं नाही. म्हणून आपण आणखी ह्या आंब्याला काढलेलं नाही आणि काढायचंही नाही. हे असे लाल आंबे व्हायला पाहिजे. हे बघा इथं व्हायला चालू आहेत लाल. केवळ पुढच्या वर्षी लवकर आंबे यावे आणि चांगला भाव मिळावा म्हणून लवकरात लवकर आंबे काढून कशाही पद्धतीने पिकवून बाजारात अनेक आंबे येतात. परंतु 100% नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं आंबं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. यात तुम्हाला आणखी काय माहिती असेल अधिक तर तीसुद्धा मला सांगा, म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला इथून पुढं आंबं आणखी कसे चांगले चवीला आणि नैसर्गिकदृष्ट्या 100% आपल्याला पिकवता येतील तो आपण बघण्याचा, तसे बनवण्याचा प्रयत्न करू. परंतु मला एवढं कळतं आहे की आंबा हा झाडालाच चांगल्या पद्धतीनं असा लाल झाला पाहिजे, तर तो आंबा खाण्याची चव आणि मजा आहे ती तुमची इतर आंबा खाण्यामध्ये नाही. जसं की बघा इथं तुम्हाला दाखवत होतं कसा लाल झाला बघा. बघा ही 100% लाल झाला आहे. मोबाईलमध्ये थोडीशी क्लिअरिटी कमी असल्यामुळे तुमच्या लक्षात येत नसेल, परंतु हे असे लाल आंबे झाले पाहिजे असं मला वाटतं. चला तर तुम्हाला जी काय माहिती असेल ती मित्रांनो मला सांगा, आणि अशीच पद्धत आंब्याची योग्य आहे असे लाल झाल्यावर खाण्याची का आणखी कोणती आहे ती देखील मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. हे बघा असे लाल आंबे एकदम झाडावर झालेले आहेत आपले. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.